पुढील प्रश्न पाहूया. त्या अगोदर जर या फ्री टेस्टसाठी अजून पण आपण अप्लाय केलं नसेल तर नक्की करा. सर्वांसाठी मोफत आहे. 16 एप्रिल संध्याकाळी 4 वाजता शनिवारी ही टेस्ट होणार आहे. रँकमध्ये येणाऱ्यांना आकर्षक स्कॉलरशिप भेटणार आहे. सोबतच अनअकॅडमीमध्ये आणखी एक मोफत टेस्ट आहे. ही टेस्ट सकाळी 10 वाजता 17 एप्रिल 2022 रोजी 50 प्रश्न 50 मिनिटे असणार आहेत. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या दोन्ही टेस्ट मोफत देण्यासाठी तेथे एक कोड विचारला जाईल. तेथे तुम्ही MS22 हा कोड टाकायचा आहे. सोबतच आता अनअकॅडमीमध्ये आपण डाऊट पण विचारू शकता. सोबतच अनअकॅडमीमध्ये दररोज मोफत क्लासेस होत असतात. स्पेशल क्लासेस अंतर्गत ते आपण पाहू शकता. हे सर्व क्लासेस व टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. तर या 2 टेस्टसाठी तुम्ही अजून पण अप्लाय केलं नसेल तर नक्की करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व आपल्या इतर मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. काही स्पर्धा परीक्षेला विचारलेले सामान्य ज्ञानचे अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. त्यामधला पहिला प्रश्न आहे आपल्याला जोड्या जुळवा. जोड्या जुळवामध्ये शोध आणि संशोधक दिलेले आहेत. तर शोधमध्ये पेनिसिलिन आहे, डायनामिल आहे, सायकल आहे आणि होमिओपॅथिक आहे. तर संशोधकमध्ये सॅम्युअल हनीमन, नोबेल, मॅकमिलन आणि अलेक्झांडर. तर त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिले. त्यामधलं योग्य पर्याय शोधायचं आहे. तर त्यासाठी आन्सर काय आहे? नंबर 2चं. त्यासाठी जोडी त्यांना सांगायची आहे आपल्याला. तर काय आहे? 1ला ड पेनिसिलिनला काय सांगितलं आहे? अलेक्झांडर सांगितलेलं आहे. 2 ब सांगितले डायनामिलला नोबेल आहे. तर 3ला सायकलला मॅकमिलन आहे आणि होमिओपॅथीला सॅम्युअल हनीमन ही जोडी आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न आपण. पुढचा प्रश्न आहे तो पण जोड्या जुळवा विचारला आहे. त्यामध्ये संशोधक दिलेत आणि त्याचे शोध कुणी लावलेत हे सांगायचं आहे. त्यामध्ये संशोधकमध्ये एडवर्ड डेन्नर, न्यूटन, डार्विन आणि मेंडल. तर शोधमध्ये गतिविषयक नेम, निसर्ग निवडीचा सिद्धांत, अनुवंशिकतेचा नेम आणि देवीची लस. तर त्यासाठी आपल्याला पर्यायही दिलेले आहे. त्यामधला शोधायचा आहे. तर त्यासाठी आन्सर काय आहे? 1ला नंबर 2 पर्याय व्यवस्थित आहे. तर त्यासाठी काय आहे? 1ला एडवर्ड डेन्नरनी कशाचा शोध लावलेला आहे? तर देवीची लस. 2 न्यूटननी कशाचा शोध लावला आहे? तर गतिविषयक नेम. डार्विननी कशाचा लावले आहे? तर निसर्ग निवडीचा सिद्धांत. आणि मेंडल यांनी अनुवंशिकतेचा नेम. तर हे काय आहे? आपल्या जोड्या जुळलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे योग्य विधान विधाने ओळखा असं लिहिलेलं आहे. योग्य विधान विधाने ओळखा. त्यामध्ये 2 विधाने दिलेली आहेत. कुठल्या माणसासाठी आजवर पेटंट दिले गेले नाही? कुठल्या माणसासाठी आजवर पेटंट दिले नाही? आणि दुसरा आहे मानवी जनुके पेटंट केली नाही. तर यासाठी आपल्याला पर्याय दिलेले ते शोधायचं आहे. तर त्यासाठी आन्सर दिलेलं आहे त्यांनी फक्त अ. तर योग्य विधान कुठलं आहे? तर कुठल्याही माणसासाठी आजवर पेटंट दिलेलं नाही हे आपलं महत्त्वाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे यॉजबाबत भारत देश सध्या चर्चेत आहे. यॉज काय आहे असं विचारलेलं आहे. यॉजबाबत भारत देश सध्या चर्चेत आहे. तर यॉज काय आहे विचार त्यासाठी उत्तर सांगायचं. तर काय आहे? त्वचेचा व हाडाचा आजार हे यॉज आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे क्षार आणि प्रामुख्याने पाणी यांचे शोषण करण्याचे काम शरीरात कोण करते असं विचारलेलं आहे. तर कोण करते आहे? मोठे आतडे हे क्षार आणि पाणी शोषण करण्याचे काम करते आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. तर पुढचा प्रश्न आहे गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते असं विचारले. तर कोणते आहे? डोकेदुखी हे गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण आहे. आपण असे 30 प्रश्न पाहणार आहोत आत्ता. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून
डॅश डॅश हे औषध वापरतात. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात. त्यासाठी पर्यायही दिलेले आहेत. तर कोणता आहे? ॲसिचरिन हे औषध वापरतात. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर कोणत्या? नागपूर या शहरात अभियांत्रिकी संशोधक संस्था आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? तर 13% असते. पुढचा प्रश्न आहे, जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हा जड पाण्यामध्ये पदार्थ असतो. पुढचा प्रश्न, कोणता वायू हवेपेक्षा हलका असतो? कोणता वायू हवेपेक्षा हलका असतो? तर हायड्रोजन हा वायू हवेपेक्षा हलका असतो. पुढचा प्रश्न आहे, जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे आपल्याला सांगायचं आहे. तर कोणत्या ठिकाणी? नागपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न, हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण असं विचारले? हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण असं विचारलेलं आहे. तर कोण आहे? एडवर्ड टेलर हे हायड्रोजन बॉम्बचा जनक आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारने चालू केलेल्या मिशन इंद्रधनुष्य कशाशी निगडीत आहे? भारत सरकारने चालू केलेल्या मिशन इंद्रधनुष्य कशाशी निगडीत आहे? तर कशाशी आहे? वरीलपैकी नाही असे ह्याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना महाराष्ट्र सरकारतर्फे कोणता पुरस्कार देण्यात येतो? राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना महाराष्ट्र सरकारतर्फे कोणता पुरस्कार देण्यात येतो असं विचारलेलं आहे. तर कोणता? अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार देण्यात येतो. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न, धवल क्रांती कोणत्या विषयाशी निगडीत आहे? धवल क्रांती कोणत्या विषयाशी निगडीत आहे? तर कोणत्या? दूध उत्पादन या विषयाशी धवल क्रांती आहे निगडीत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणती संज्ञा आहे? अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणती संज्ञा आहे असं विचारले. तर कोणती आहे? सायबरजेनिक्स ही संज्ञा आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पहिल्या भारतीय टेस्ट ट्यूब बेबीचे नाव काय आहे? पहिल्या भारतीय टेस्ट ट्यूब बेबीचे नाव काय आहे असं विचारले. तर काय आहे? लुईसा ब्राउन हे पहिल्या भारतीय टेस्ट ट्यूब बेबीचे नाव आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, अल्फ्रेड नोबेलच्या जन्मदिनी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते, तो जन्मदिन कोणता असं विचारलेलं आहे. अल्फ्रेड नोबेलच्या जन्मदिनी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते, तो जन्मदिन कोणता असं विचारलेलं आहे. तर कोणता आहे? 10 डिसेंबर हा जन्मदिन आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आहे, सुगम्य भारत अभियान कशाशी संबंधित आहे? सुगम्य भारत अभियान कशाशी संबंधित आहे असं विचारलेलं आहे. तर कशाशी आहे मित्रांनो? तर कशाशी? अपंग सक्षमीकरण याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र सरकारने सुरू केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ निवड करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश नाही? प्रश्न काय आहे? केंद्र सरकारने सुरू केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेमध्ये निवड करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश नाही? तर त्यासाठी आपण आन्सर देतोय. तर कोणता आहे? नंदुरबार या जिल्ह्याचा समावेश केलेला नाही. पुढचा प्रश्न आहे आपल्याला आंतरराष्ट्रीय ओझोन दिन या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो.
प्रश्न, आंतरराष्ट्रीय ओझोन दिन या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो. तर केव्हा साजरा केला जातो? तर 16 सप्टेंबर या दिवशी जगामध्ये आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे आपल्याला. पुढचा प्रश्न, चिकनगुनिया हा रोग डॅश डॅश होतो. चिकनगुनिया हा रोग डॅश डॅश होतो असं विचारलेलं आहे. तर कशापासून होतो? विषाणूपासून होतो. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? तर कोणत्या यकृत या आंतर इंद्रियावर हेपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? पुढचा प्रश्न पाहूया आपण. मिशन इंद्रधनुष्य ही योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य ही योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर आरोग्य या क्षेत्राशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील शेतकरी अपघात विमा योजना हे कोणत्या नावावर आहे? महाराष्ट्रातील अपघात विमा योजना हे कोणत्या नावावर आहे? तर गोपीनाथ मुंडे या नावावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. तर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही? राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही? तर कोणती? ॲलोपॅथी ही पद्धती समाविष्ट नाही. पुढचा प्रश्न पाहूया आपण. कोणत्या राज्याने मनोधैर्य योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्याने मनोधैर्य योजना सुरू केली आहे? तर महाराष्ट्र राज्याने मनोधैर्य योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आणि हा आपल्याला लास्ट प्रश्न असणार आहे. कार्बन क्रेडिट या संकल्पनेचा उद्गम खालीलपैकी कोणत्या करारातून झाला? कार्बन क्रेडिट या संकल्पनेचा उद्गम खालीलपैकी कोणत्या करारातून झाला असं विचारलेलं आहे. तर कोणत्या करारातून? क्योटो प्रोटोकॉल या करारातून कार्बन क्रेडिट या संकल्पनेचा उद्गम झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण दररोज संध्याकाळी 9 वाजता बरोबर 30 प्रश्न दररोज डेली घेणार आहोत. तर तुम्ही दररोज माझे हे प्रश्न पहा, जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेला हे अति महत्त्वाचे प्रश्न आहेत. तसंच आपण हिस्ट्रीचेही काही प्रश्न घेणार आहोत. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.